आप देख रहे केवळ महाराष्ट्र जिंकतो. विजेचा धक्का लागून होर पडून मृत्यू. लाईन दुरुस्ती करताना विजेचा धक्का लागून खासगी व्यक्ती जागीच ठार. परभणी जिंतूर वीज पुरवठा बंद करण्याचे आदेश घेऊन वीज दुरुस्ती करण्यासाठी खांबावर चाललेल्या खासगी व्यक्तीचा विजेचा जोरदार शॉक लागून होर पडून जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवार दिनांक 10 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील अंबरवाडी येथील घडली. दुर्घटनेनंतर तब्बल 2 तासांनी जिंतूरच्या अग्निशमन दलाला जवानांनी खांबावरून प्रेत काढले असून वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे अपघात झाल्याचा आरोप करत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की तालुक्यातील अंबरवाडी येथे गावठाण फीडरमध्ये फॉल्ट झाल्याने गावातील वीज पुरवठा बंद होता. तो दुरुस्त करण्यासाठी लाईनमॅन राहुल वाकडे यांनी बामणी 33 केव्ही केंद्रातून गावठाण व शेती या दोन्ही फीडर्सचा विद्युत पुरवठा बंद करण्याबाबत परमिट घेतले. हाताखाली खाजगी व्यक्ती अरुण संपतराव कापुरे वय 35 वर्षीय राहणार अंबरवाडी हा मुख्य लाईनवरील खांबावर चढला असता त्यास जोरदार विद्युत शॉक बसून होरपडून जागीच मृत्यू झाला. ही घटना सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास घडली. तब्बल 2 तासानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांच्या जळालेल्या अवस्थेतील तुकड्यातील प्रेत खांबावरून खाली काढले व उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोन्ही फीडर बंद, मग वीज पुरवठा कुठून? या दुर्घटनेबाबत माहिती घेतली असता अंबरवाडी येथील लाईनचा फॉल्ट काढण्यासाठी बामणी 33 केव्हीमधून अंबरवाडी गावातील दोन्ही फीडरचा विद्युत पुरवठा बंद करण्यात आला होता. मग अंबरवाडी फीडरमध्ये अचानक वीज प्रवाह कसा उतरला व ती खाजगी व्यक्ती कशी मृत्यू पावली याबाबत उलटसुलट चर्चा नागरिकांत होत असून या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी विरुद्ध कार्यवाही करण्याची मागणी नागरिकांत होत आहे. केवळ महाराष्ट्र बाबा राज के साथ जिंतूर.